मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे। मनोज जरांगे हे मुंबईत ठाण मांडून अमरण उपोषण करणार आहेत। त्यासाठी मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलक 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता मुंबईच्या दिशेने कूच करतील। त्यानंतर मराठा मोर्चा मार्ग आणि नियोजन कशा प्रकारे असेल याची तपशीलवार माहिती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे। ते गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते। अंतरवाली सराटी ते मुंबई हे अंतर मनोज जरांगे पायी पार करणार आहेत। त्यांच्या सोबत येणाऱ्या मराठा आंदोलकांनी कशा प्रकारे तयारी करावी याबद्दल मनोज जरांगे यांनी अनेक सूचना दिल्या। अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर मराठा मोर्चा हा प्रथम बीडमध्ये दाखल होईल। त्यानंतर हा मोर्चा जालना, शहागड, गेवराई, अहमदनगर, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खराडी, शिवाजीनगर, पुणे, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर, शिवाजी पार्क असा प्रवास करत आझाद मैदानात दाखल होतील। अंतरवली सराटीतून मुंबईकडे जाताना मराठा आंदोलकांची वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागणी होईल। या तुकड्यांच्या प्रमुखांनी आपापल्या लोकांची काळजी घ्यावी। कोणत्याही तुकडीतील लोक उद्रेक किंवा जाळपोळ करणार नाहीत याची जबाबदारी संबंधित तुकडी प्रमुखाची असेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना मुंबईला जाण्यासाठी जय्यत तयारी करण्याच्या सूचना दिल्यात। अंतरवाली सराटीवरून निघाल्यानंतर मुंबईला जाईपर्यंत रस्त्यामधील गावांकडून आपल्या खाण्यापिण्याची सर्व सोय होईल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे आपल्या सोबत नेलेली खाण्यापिण्याची शिदोरी मुंबईतच उघडावी लागेल। तरीही मराठा आंदोलकांची संख्या मोठ्या असल्याने एखाद्या गावात खाण्यापिण्याची सोय होऊ न शकल्यास मोर्चेकरांनी तयारीत राहावे। आपल्या सोबतच वाहनात स्वयंपाकाची सामुग्री आणि गरजेच्या सर्व गोष्टी ठेवा। आपलं वाहन हेच आपलं घर करा। ऊन, पाऊस, थंडी यापासून संरक्षण करण्यासाठी याच वाहनांचा वापर करा। अंतरवाली ते मुंबई या प्रवासात पाय दुखेल किंवा आजारी पडलात तरी औषधाच्या गोळ्या सोबत ठेवा। आपल्याला न थांबता मुंबईला जायचे आहे, मुंबई गाठायची आहे, या एकाच ध्येयाने वाटचाल करा। मराठ्यांनो, मुंबईत अशी धडक मारा की कोणी अशी धडक मारली नसेल। मुंबईत गेल्यानंतर यश मिळाल्याशिवाय माघारी यायचे नाही। त्यामुळे शेतीची कामे उरकून मराठा बांधवांनी ताबडतोब मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज व्हावे। सणवार, उत्सव, लग्न ही नंतर करता येतील। हा आपला शेवटचा लढा आहे। आतापर्यंत राज्यभरात मराठ्यांच्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत। जालन्यात एका नोंदीवर 70 मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले। या हिशोबाने 54 लाख नोंदीवर 2 कोटी मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते। कुणबी नोंदीच्या 54 लाख हा आकडा मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी पुरेसा आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटलंय। हा आपला शेवटचा लढा असल्यामुळे मराठा बांधवांनी कोणताही विचार न करता गावाबाहेर पडावे। आरक्षण ही आपल्या लेकरांसाठी आयुष्यभराची भाकरी ठरेल। गावातील पोरं गाड्या घेऊन मुंबईला येत असतील तर गावकऱ्यांनी त्यांच्या डिझेलचा खर्च उचलावा। आम्ही मुंबईत खिंड लढवू। गावातील थांबलेल्या लोकांनी इकडे धान्य संपले तर ट्रकने आणखी धान्य इकडे पाठवावे आणि माघारी गावाकडे जावे। अशी दोन्ही बाजूंनी आपल्याला खिंड लढवता येईल, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना दिलाय। या आणि यासारख्या इतर बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री वार्ताला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।